हॅलो नमस्कार. तर आज हा व्हिडिओ मी सकाळी सकाळी बनवला आहे. आज ना मला नेमका पाणी मारायला उशीर झाला, कारण आता नीरू शाळेत गेला तर मला वेळ झाला. त्याचंच करत राहावं लागते इकडे आतमध्ये, तर मग मला कामाला आज नेमका वेळ झाला. तर चला म्हटलं आज खिडक्यांच्या जाळ्या आहे त्याच्यावर खूप धूळ जमा झाली होती, तर ती धूळ म्हटलं आज धुवून टाकावं ह्या जाळ्या. तर मी आज या जाळ्या अशा खिडकीच्या पाईपानीच पाणी मारून धुवून काढत आहे. म्हणजे खूप सारा धूळ आहे ना असा खाली निघतो. माझं इतक्या वेळपर्यंत कधीच पाणी मारायचं राहत नाही, पण आज मला धुवायच्याच होत्या ह्या जाळ्या. तर म्हटलं जाऊ दे, एक दिवस वेळ झाला पाणी मारायला तर काही हरकत नाही. तर बघा किती सारा काळा काळं पाणी निघालं इथे. काळं काळं पाणी दाखव येत आहे. हो. किती म्हणून तर जरा हवा नव्हती येत बरोबर. नाही तर मंदिराकडे नाही गेलं पाहिजे पाणी, नाही तर मंदिरात खराब होऊन जाईल आतमध्ये पाणी गेलं तर. नाही तिकडं नाही जात म्हणून दिवे नाही. तर आता त्या जाळ्या साफ केल्यानंतर बघा असं पाणी साचलं. ह्या स्लायडिंगच्या खिडक्यानं साफ करायला खूप त्रास होतो. त्या आपल्या आधीच्याच बऱ्या होत्या. म्हणजे लाकडाचे पल्ले राहत होते दोन साईडनी, आणि त्या खिडक्या अशा इझिली साफ करता येत होत्या. पण आता याच्यामध्ये बघा इतकं पाणी साचलं. आता हे पाणी काढायला मला इतका वेळ लागणार आहे. तर आता मी ह्या कापडानी आणि थोडंसं काही ब्रशनी अशा पद्धतीने मी ह्या स्लायडिंगच्या खिडक्यामधलं पाणी काढते आणि यांना स्वच्छ करून घेते. तर बघा किती सारं काळं काळं पाणी निघालं. इतका धूळ जमा होतो याच्यातनं, खरंच ना साफ नाही करता येत ह्या व्यवस्थितरित्या. खिडकी कसं पाणी जमा होतं. स्वच्छ झाली खिडकी, आता वाढते नाही. काळा काळ होते. धुवून आणतो स्केच पेनचंच निघते. रंग काढायचं क्रेयॉनचं थोडं नाही निघत, घासायला नाही निघत रंग. आता ते कलरच मारायला लागेल, असं निघणारच नाही. लई भिंती काळ्या काळ्या झाल्या. मस्त धुवून काढलं तर जमते आहे का नाही. अजून एक धक्का मारला पुरं हेच निघून त्या अशा नव्हत्याच पाहिजे खिडक्या. काही करते तो आजकाल. दुसरं शोध, आता या गुप्ताली शोधा लागेल. बघ पाणी चाललं तिकडं. तर चला आता खिडक्या साफ झाल्या, तर त्याच्यामुळं ना माझे पडदे पण सगळे ओले झाले होते ह्या बेडरूमचे. तर म्हटलं चला आता पडदे पण बदलवून घेते. म्हणून आता हे जुने पडदे काढले आणि आता इथे दुसऱ्या कलरचे पडदे लावते. आणि मला ना पडदे आणि बेडशीट मॅचिंग करायला खूप आवडते, त्याच्यामुळे मी बेडशीटच्याच कलरचे पडदे लावत आहे. छान आहे इथे बेडशीट दुसरी घ्यायला लागते छानवाली. ही आपण ही बेडशीट कुठून घेतली होती? मला वाटते नागपूरवरूनच आणली आहे ना. हो बहुतेक नागपूरवरूनच आणली, पण मला नाही आवडली ही. मला आवडते.
ते छान. असे खोलून दाख पूर्ण पूर्ण खिडकीवर कर. खाली उतर ना थोडंशी. आणि ही अशी बेडशीट आणि त्याला मॅचिंग कर्टन. ते लाईट दुसरे लावा लागते. अजिबात तुझे आणि आपण आपल्या व्हिडिओसाठी तर अजिबात चांगले नाही आहे हे लाईट. हां जमलं. आता ही पालक मी स्वच्छ करून ठेवते. मी अशी मार्केटमधून आणलेली पालक अशी डायरेक्ट फ्रीजमध्ये नाही ठेवत. आधी तिला स्वच्छ करून घेते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची आतापासूनच तयारी करून ठेवते, कारण आज उपवास पण आहे. म्हटलं चला पालक पण स्वच्छ करून धुवून ठेवून देते. तर इथे माझी पूजा झालेली आहे, हे बघा. आणि आता राणी किचनमध्ये काय बनवते ते दाखवते तुम्हाला. उसळ. साबुदाणा. भाऊ आला का? आज आहे माझा उपवास आणि इथे उसळ बनवणं चालू आहे, हे बघा. साबुदाणा शेंगदाणे त्याच्यात मिक्स केले का. आणि हे आलू. हिरवी मिरची टाकते. खट नको. ए मोरी नको टाकू. काढ. जिरा. इथे भाजीचं पण घेतलेलं आहे सकाळी. टमाटर, वांगे आणि अर्धा भाजीपाला मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. खूप दिवसानंतर मी तुम्हाला माझं मंदिर दाखवत आहे. तर अशा रीतीने माझी रोजच पूजा होते, पण मी काही व्हिडिओ घेत नाही रोज. राहू दे ना ते. सॉक्स काढ, जुते काढ. इथे आमचा निरू स्कूलमधून आलेला आहे, पळाला आतमध्ये. आज काय शिकवलं स्कूलमध्ये? काय काय शिकवलं? काय शिकवलं? डान्स केला तू? कोणता डान्स केला? असं? गाण्याचं नाव? गाण्याचं नाव टीचर काय म्हणत होत्या? काहीच नाही म्हणत होत्या. कपडे काढते ना. बाय. हां वाच असताय अजून तुझं. तर इथे छान अशी उसळ बनलेली आहे. तर या उसळ खायला. तर हा आहे रात्रीचा व्हिडिओ. आणि आज मी स्वयंपाकामध्ये पालकची भाजी, भातपोळ्या बनवल्या. आणि त्या दिवशी शेतामध्ये गेली होती ना, त्या शेतातून बघा मी हरभऱ्याची भाजी आणली होती. तर मी आता ना हरभऱ्याची भाजी बनवते. ह्या भाजीला ना खूप म्हणजे खूप छान धुवावं लागते, खूपदा धुवावं लागते. कारण या भाजीला खार असतो ना, तर तो जर आपल्या पोटात जास्त प्रमाणात गेला तर पोटात जरा गडबड होते. आणि या भाजीला खूप चांगली स्वच्छ धुवावं लागते. भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे.
ही भाजी मी तव्यावरच बनवते, कारण तव्यावर बनवली तर टेस्टी बनते. तर उपवास असला तरी मी काही गोडधोड वगैरे असं काही बनवत नाही. माझा साधासुद्धा उपवास राहते आणि जेवणात पण मी साधासुद्धाच बनवते. लाल मिरच्यामध्ये छान बनते. हिरव्या मिरच्याची काही एवढी टेस्टी बनत नाही. तर हे मी असे 2-3 लाल मिरची घेतली. वाळलेले लाल मिरची आहे हे. त्याच्यामधल्या बिया मी काढून टाकते, नाहीतरी बिया जर पोटात गेला ना तर मग खूप ॲसिडिटी होते. म्हणजे बिया काढून टाकते. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं कमीच टाकायचं, कारण ह्या भाजीला खार असते ना, ते जास्त खार बनते. इकडे डाळ भाजी बनत आहे. आता आमच्या इकडे पालकच्या भाजीला आम्ही डाळ भाजी म्हणत असतो. तर असा आहे आमचा संध्याकाळचा मेनू. थोडी चांगली शिजवायची. बनली इथे आता हरभऱ्याची भाजी. ताव्यामधून काढून घेते मी. हे बघा, मेथीच्याच भाजी सारखी राहते, म्हणजे जसे आपल्या त्या बाकीच्या भाज्या राहते ना त्याच्यासारखीच बनते ही. पण ही फक्त कोवळीच भाजी खायला चांगली वाटते, नाहीतर मग कोणी. तर चला आजचा आमचा मेनू दाखवते तुम्हाला. हे बघा, भात, ही आहे पालकची भाजी आणि आहे पोळ्या. तर चला इथेच मी माझा व्हिडिओ समाप्त करते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय.